नमस्कार. राजमुद्रा फिल्म्स प्रस्तुत कल्लोळ पडघम उत्सवांचे मनोगत वादकांचे या ढोल ताशा मालिकेच्या आजच्या भागात आपल्यासोबत उपस्थित आहेत गिरगाव ध्वजपथकाचे सभासद श्री निखिल काळविण दादा. नमस्कार. नमस्कार. गिरी 20 वर्षे जणू 2005 साली गिरगाव ध्वजपथकाची स्थापना झाली, बरोबर? बरोबर. त्यानंतर आज 2025 साली या पथकाला 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सोबतच त्यांनी 21व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. मग गिरगावचा गुढीपाडवा असो, काळा चौकीचा महागणपती असो, चिंचपोकळीचा चिंतामणी किंवा काळेवाडीचा विघ्नहर्ता, अशा अनेक ठिकाणी या पथकाने अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे. तर या 20 वर्षाचा अनुभव व प्रवास दादांकडून जाणून घेऊया. दादा, सर्वप्रथम धन्यवाद. थँक्यू. तुम्ही आम्हाला म्हणजे संधी दिलीत यासाठी. आमचीच कधी. हो. तर पहिल्या प्रश्नाकडे वळूया. एक तर तुमची शैक्षणिक व व्यावसायिक ओळख आपल्या प्रेक्षकांना करून द्या. माझं स्वतःचं शिक्षण हे इंजिनिअरिंग पर्यंत झालं. ओके. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये इंजिनियर आहे. ओके. आणि गेली 15-16 वर्ष मी विप्रो, टेक महिंद्रा अशा नावाजलेल्या IT कंपन्यांमध्ये मी नोकरी केली. हो, नाईस. आणि मग 2021 पासून मी स्वतःची IT स्टार्टअप कंपनी सुरू केली. हो. तर त्या कंपनीला नुकतेच 4 वर्ष पूर्ण झाली मार्च मध्ये. ओके. आणि माझ्याबरोबर काही 3-4 पार्टनर्स पण आहेत. ओके. आम्ही असे सगळे मिळून त्या स्टार्टअप उभं केलंय. ओके. आणि आता सध्या आमची चांगली प्रगती चालू आहे. सुपर्ब दादा, सुपर्ब. म्हणजे सांस्कृतिक कार्यासोबत आपलं एक वैयक्तिक कार्य पण आपण. नक्कीच. तर हे आपलं जे गिरगाव ध्वजपथक आहे, जे जेव्हा संस्थापित झालं, म्हणजे काय आयडिओलॉजी होती तेव्हा, म्हणजे 2005 साली ध्वजपथक असंच का? म्हणजे आता साधारणतः आपण बघतोय आजच्या काळात ढोल ताशा पथक सगळीकडे दिसतो, पण बरोबर. मुंबईतलं पहिलं पथक हे ध्वजपथक. बरोबर. तर ती म्हणजे आयडिओलॉजी काय होती? सांगायचं असं की 2005 साली जेव्हा पथक सुरू झालं तेव्हा मी इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या का 3ऱ्या वर्षाला होतो. ओके. अगदी माझं शिक्षण चालू होतं, सौरभचं शिक्षण चालू होतं. आणि खरं सांगायचं तर सौरभ आणि मला संघाची बॅकग्राऊंड, म्हणजे संघ म्हटल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हो. तर त्यामुळे आम्ही संघाच्या शाखेत अजूनही जातो. हो. आणि आम्हाला तशी RSS ची बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यावेळेला जेव्हा संघाची शाखा लागायची तेव्हा सगळेजण आम्ही तरुण सगळे एकत्र जमायचो. आणि मग एक दिवस शाखेमध्ये जे त्यावेळेचे महाविद्यालयीन प्रमुख होते, त्यांचं नाव श्री राजेश प्रभू साळगावकर. ओके. तर त्यांच्या डोक्यामध्ये खरी ही कल्पना आली की बाबा जसे पुण्यामध्ये जी अशी ध्वजपथक गणपतीमध्ये मिरवणुकांमध्ये जेव्हा परफॉर्म करतात तेव्हा ती शाळेतली मुलं पार्टिसिपेट करायची, म्हणजे शाळांमधली अशी पथकं उभी राहील ज्या गणपतीमध्ये परफॉर्म करायची. म्हणजे बरोबर. तसं मग मुंबईमध्ये का होऊ नये अशी त्यांनी संकल्पना मांडली. आणि खरं सांगायचं तर तुम्हाला म्हणून सांगतो की त्यावेळेला आम्ही एवढे लहान होतो, त्यामुळे खरं काय होणार आहे किंवा मी काय करतोय तेव्हा फक्त ठीक आहे, आमचे शिक्षक तेव्हा आम्हाला असे म्हणाले की आपण असं सुरू करूया. आणि आम्ही त्यांना म्हटलं करूया सुरू. आणि मग त्यांनी पुण्यातले श्रीयुत अनिल गाडगीळ, म्हणजे जे पुण्यामध्ये अशी पथकं चालू करण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे, त्यांच्या बरोबर राजेश प्रभू साळगावकर अशा दोघांनी मिळून मग आमचं एक 16 जणांचं पथक उभं केलं. म्हणजे ते जे संघामागच्या शाखेमध्ये यायचे असे सगळे तरुण बाल असे सगळे मिळून आम्ही 16 जण त्यावेळेला 2005 साली जी गिरगावमध्ये गुढीपाडवा यात्रा असते, स्वामी विवेकानंद सर्वांना माहित असते, बरोबर, जे आयोजित करतं, त्या यात्रेमध्ये पहिलं पथक शिट्टीच्या तालावर उभं राहिलं. तेव्हा आम्ही 16 जण ध्वज घेऊन उभे राहिलो. आणि शिट्टीच्या तालावर मग आम्ही वेगवेगळी ज्या स्टेप्स आम्हाला अनिल सरांनी शिकवल्या त्या स्टेप्स आम्ही तेव्हा परफॉर्म केल्या होत्या. त्यामुळे सांगायचं असं की पूर्ण गिरगाव ध्वजपथकाची सुरुवात ही संघ विचारी माणसांनी सगळी सुरुवात केली, म्हणजे बॅकबोन तुम्ही म्हणू शकता. म्हणजे त्याचा जो रूट कॉज जो होता तो संघच होता, जो आज ध्वजपथक म्हणून सर्वांना दिसून येतो. बरोबर. आणि नावाबद्दल तुम्ही जे मला विचारता ते तुम्ही आता बघाल, म्हणजे साधारण ओव्हरऑल मुंबई पुण्यामध्ये जी पथकांची नावं आहेत आणि हे जे थोडंसं वेगळं, तेच मी तुम्हाला सुरुवातीला थोडं लोकेशनचा टच आहे गिरगाव म्हणून आणि एक ध्वजपथक म्हणून. तर ते खरं नाव आम्ही असं ठरवलं नाही, म्हणजे कसं की बाबा आजपासून आमच्या पथकाचं नाव गिरगाव ध्वजपथक असं म्हणून आपण संबोधूया किंवा असं म्हणूया, असं अजिबात ठरलं नाही. म्हणजे सांगायचं जसं गुढीपाडवा, जसे पहिला गुढीपाडवा झाला, दुसरा गुढीपाडवा झाला, तसं मग थोडंसं प्रसार माध्यमांनी ते 16 ध्वज नाचतायत मुंबईमध्ये यात्रेमध्ये.
असं जेव्हा त्यांनी हेरलं तेव्हा त्या वर्तमानपत्रामधनं गिरगावातलं ध्वजपथक ओके असं ते वर्तमानपत्रांमध्ये यायला लागलं. ओके मग असं झाल्यामुळे मग ते गिरगावातलं ध्वजपथक असंच नाव सगळेजण आम्हाला त्याच नावाने ओळखायला लागले. म्हणजे या लोककलेला या लोकांनीच नाव दिलं जे आहे ते गिरगाव गिरगाव ध्वजपथक. ध्वजपथकच ती ओळख निर्माण झाली. ओके. पथकाबद्दल तुम्ही अजून काय म्हणजे अशी माहिती देऊ शकता, म्हणजे ज्या प्रकारे आपण ग्रो करतोय म्हणजे इयर बाय इयर, त्याबद्दल अजून काही बोलू शकता? जसं 16 जणांनी जे सुरुवात केलेलं जे केलेलं, पथक होतं, correct. सुरुवातीला फक्त 2005 साली फक्त मुलं होती. 2006 साली मग मुलीही काही पथकामध्ये आल्या Correct. आणि मग त्याही हातात ध्वज घेऊन अगदी मुलांना खांद्याला खांदा लावून त्यांचे पण सादरीकरण व्हायला लागले. ओके. आणि आजच्या मितीला ती संख्या एक साधारण 500 ते 600च्या घरात आहे. हो. म्हणजे गेल्या वर्षी जो गुढीपाडवा झाला तेव्हा एक साधारण ऑन रेकॉर्ड पेपरवरचा काउंट एक साधारण 569 असा होता. ओके. जो गुढीपाडव्याला सगळेजण पथकामध्ये काही ना काही कामं, जो Okay. ढोल वाजवत असेल किंवा मॅनेजमेंटला असेल, असे सगळे म्हणून आम्ही साधारण 550च्या वरती जण होतो गेल्या वेळेला. मग म्हणजे जेव्हा आपण हे स्थापित केलं गिरगाव ध्वजपथक, तेव्हा घरच्यांकडून काही म्हणजे आपल्याला टीका किंवा सपोर्ट असा काही मिळालेला का, किंवा म्हणजे अरे का करतोयस, कशाला, हे काय मिळणार? सपोर्ट तर मिळाला. म्हणजे खरं घरच्यांचं असं होतं की तू त्यावेळेला आम्ही सगळे अभ्यास करत होतो, बरोबर. त्यामुळे Correct. अगदी आमचं शैक्षणिक वर्ष सुरू होतं, हम्म. त्यामुळे तुम्ही अभ्यास करून जे कराल Correct. त्याच्यासाठी मग पाठिंबा होता. ओके. त्यामुळे तसा काही कधीच प्रश्न आला नाही. तुम्ही या पथकात म्हणजे ध्वजापासून तुमची सुरुवात झालेली, तर बरोबर. तुम्ही हाती ध्वज घेतलेला की नंतर म्हणजे जेव्हा आपण ढोल इंट्रोड्यूस केले तेव्हा काय असं वाद्य वगैरे तुम्ही वाजवलं का? हो, म्हणजे सुरुवातीला मी ध्वज नाचवायचो आणि त्यानंतर मग जेव्हा ढोल आम्ही इंट्रोड्यूस केले तेव्हा मी ढोल वाजवलेला आहे स्वतः काही वर्ष. ओके. पण आता सध्या संख्या एवढी वाढलेली आहे आणि मग ते सगळं थोडंसं मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबिलिटीज पण वाढतात त्यासोबत म्हणजे आपल्याला. तेही वाढतच Correct. ऑफकोर्स, पण हे सगळं त्यांना वेळच्या वेळेला सगळं मिळतंय का, वेळच्या वेळेला पथक पुढे जातंय का, ओके. वेळच्या वेळेला परफॉर्मन्स इकडे व्हायला पाहिजे तिथे होत आहेत का, हे सगळं सांभाळायला बाकीचे कोऑर्डिनेशन वाढतं. ओके. आणि एवढी संख्या 550 जण ऍट अ टाइम परफॉर्म करत असतात. ते थोडंसं बाहेर कोणीतरी येऊन उभं राहून जरा ते नीट बघायला किंवा करेक्ट. तिथे ऍक्टिव्ह असणं गरजेचं असतं. त्यामुळे मग थोडंसं ढोल वाजवणं थोडंसं मी कमी केलं आणि आम्ही कम्प्लीट याच्यामध्ये उभे राहिलो. बेसिकली तुम्ही आता सगळं मॅनेजमेंट पार्ट पाहताय पथकाचा, किंवा खरं सांगायचं तर पूर्ण ताकदी सगळे वादक सगळ्या आहेत आणि जे वादकांची, सगळे correct. उभे राहतात ते कोणतरी नाही म्हटलं तरी पथकाला कोणतरी फेस पाहिजे की बाबा यांना भेटायचं तर मग कोणाला कॉन्टॅक्ट करायला लागतो. मग त्या दृष्टीने फक्त मी आणि सौरभ आम्ही असे सध्या उभे आहोत. पण हळूहळू पुढची पिढी तयार होतीये, पुढचं जी जनरेशन आहे ती तयार होतीये. Correct. हळूहळू तेही वरती येऊन वेगवेगळ्या इनोव्हेशन्स म्हणा किंवा नवीन ताल बसवणं, ओके. या सगळ्या गोष्टी करतातच आहेत. ओके. आपण गेली 20 वर्ष वादन करतोय मुंबापुरीत म्हणा किंवा महाराष्ट्रभर कुठली एखादी अशी आवडती मिरवणूक म्हणा किंवा असं काय आहे का तुमचं? ऑफकोर्स मी आता पथकाला पूर्ण 20 वर्ष झाली, 21व्या वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे. गुढीपाडव्याची जी आमची पूर्ण यात्रा असते ती आम्हाला खूप आवडते. म्हणजे खरा जन्म पथकाचा त्याच्यातनं झाला आहे, पण गिरगावमध्ये जी यात्रा निघते त्याच्यामध्ये जे आम्ही परफॉर्म करतो, म्हणजे तो पूर्ण नाही म्हटलं तरी पूर्ण पथकाचा ताफा घेऊन आम्ही तो परफॉर्म करतो. म्हणजे आता गेल्या वर्षीच्या यात्रेमध्ये साधारण एक 80 ते 100 झांज ऍट अ टाइम, एक साधारण 40 ध्वज, 50 ढोल, ओके, ताशे, बगलबच्चा, हो. एवढे सगळे पूर्ण टीम, म्हणजे ती पथकाची लाईनच तुम्ही बघाल ते एवढी मोठी असते. आणि वेगवेगळे प्रयोग आम्ही करत असतो. तर गेल्या वेळेचं सांगायचं झालं तर गेल्या वर्षीपासून आम्ही थोडे नवीन एक कॉन्सेप्ट घेऊन आलोय की बाबा साधारण काही कथा असतात ज्या नवीन जनरेशन पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे सध्या ते कुठेतरी कमी होताना दिसतंय. मग ढोलताशाच्या माध्यमातून आपल्याला त्या पुढे पोहोचवता येतील का, किंवा ऍटलिस्ट तो व्हिडिओ बघून, जो सोशल मीडियाचं सध्या जग आहे त्या सोशल मीडियाचा व्हिडिओ बघून मुलं विचारतील की बाबा त्यांच्या घरच्यांना की बाबा हे काय आहे एक्झॅक्टली, मग त्याची गोष्ट सांगितली जाईल. अशा दृष्टीने आम्ही तो एक नवीन प्रयोग सुरू केला. गेल्या वर्षी आम्ही राम रावण युद्ध हे ढोलताशाच्या स्वरूपात दाखवलं आणि त्याचं नामकरण ऑफकोर्स तुम्ही म्हणाल तसं रामायण होतं. गेल्या वर्षी हिरण्यकश्यपू वध नरसिंह या वर्षी होता, म्हणजे जो झाला तो नरसिंह अवतार आम्ही पूर्ण तो ढोलताशाच्या माध्यमातून उभा केला. ओके. तर दादा, आजकाल म्हणजे लोक म्हणतात की ढोलताशा वाजून काही मिळत नाही, पण एखादा वादक म्हणून किंवा पथकाचे सभासद म्हणून आपल्याला माहिती आहे की म्हणजे त्यातून आपल्याला काय आनंद मिळतो किंवा काय
मजा येते. तर तुम्ही त्या गोष्टींना म्हणजे तुम्हाला पण त्या टीका फेस कराव्या लागल्याच असतील किंवा कुठल्या वादकाला आपल्या पथकातून, तर त्या गोष्टींना आपण किती पॉझिटिव्हली किंवा सकारात्मक पद्धतीने घेतोय? मला सांगायला इथे सांगावंसं असं वाटतं ना की पथक म्हणजे फक्त ढोल ताशा नाही. करेक्ट. म्हणजे आता जे बाहेरच्या जगामध्ये जे चित्र दिसतं ते फक्त आम्ही जे परफॉर्म करतोय ढोल ताशा एवढंच फक्त चित्र दिसतं, पण त्याच्या पाठी जी मेहनत आहे ती लोकांना दिसत नाही. आणि आमचं साधारण मत असं आहे की पथक हे चालू ठेवणं, कोणतीही गोष्ट सुरू करायला एकदम पटकन सुरू होते. कोणतरी एखादा आपल्याला की बाबा घे एवढे पैसे चालू करा पथक, असा एखादा मिळाला तर ते पथक सुरूही होतं. पण ते एवढं 20-21 वर्ष टिकवणं आणि त्याच्या पाठीची मेहनत आहे ती प्रचंड प्रमाणात लागते. आणि हे एक दुसऱ्याचं काम नाही, हे सगळ्या पूर्ण पथकामध्ये जे नवीन येतात, जे ऑलरेडी आहेत पथकामध्ये किंवा आतापर्यंत ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन्स दिली आहेत पथकामध्ये, या सगळ्यांचंच आहे. हे एक टीमवर्क आहे. त्यामुळे पथकात असणं याच्यामध्ये टीमवर्क दिसतं किंवा टीमवर्क शिकायला मिळतं की तुम्ही एकत्र टीम मध्ये राहून तुम्ही कसं एखादी गोष्ट परफॉर्म करू शकता, प्रेझेंट करू शकता, एखादी गोष्ट कशी एक्झिक्यूट करून कन्सिस्टन्सी ठेवू शकता. हे टीमवर्क, एखाद्या पथकाशी तेवढं प्रामाणिक राहणं, एखाद्या पथकाशी तेवढं कमिटेड राहणं, या गोष्टी पथकाकडनं शिकायला मिळतात आपल्याला. आणि ओव्हरऑल ऑफकोर्स ताल आणि हे सगळं तर नवीन नवीन शिकायला मिळतं. वाद्य शिकणं, आपण बऱ्याच जणांना अशी इच्छा असते की लहानपणापासून काही अशी वाद्य शिकायला मिळाली नाही, बरोबर. मग ते ढोल असो म्हणा, ताशा असो म्हणा, तसं पथक नवीन नवीन वाद्य घेऊन येत आहे. यावर्षी आम्ही संबळ इंट्रोड्यूस करतोय गणपतीच्या परफॉर्मन्स मध्ये आणि ते संबळ शिकवणार आहे प्रॉपर. असं मग नवीन नवीन वाद्य शिकायला मिळतात. हे एक त्यामधली पॉझिटिव्ह गोष्ट आहे ओव्हरऑल कम्प्लीट याच्यामध्ये. आणि जी युथ म्हणून जी आहे त्यांची जी एनर्जी आहे, ती एनर्जी कुठेतरी पॉझिटिव्ह मार्गाला चॅनलाइज करणं, ही कामं पथकं खूप चांगल्या रीत्या सध्या पार पाडतात. म्हणजे उगाच युथ कुठेतरी दुसरीकडे भरकटतं किंवा या पूर्ण गणपतीच्या मिरवणुकांमध्ये अगदी शिस्त सोडून जे नाचतात किंवा जे काही थिल्लरबाजी, ते म्हणजे आता प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण ऍटलीस्ट आपण पथकामधनं शिस्तबद्धरित्या ती शिस्त शिकवण्याचं काम पथक करतो. त्यामुळे लोकांना फक्त हे ढोल ताशा दिसतो, पण त्याच्या पाठी जे टीमवर्क आहे सगळ्यांनी मिळून प्रत्येक जण काही ना काहीतरी याच्यातून शिकत असतो. ओव्हरऑल मॅनेजमेंट पथकाची कशी करायची किंवा प्रत्येकाचा कॉन्ट्रीब्युशन काय असायला पाहिजे, अगदी पाणी देण्यापासून ते एखाद्याचं टिकरू पडलं तर लगेच त्याला दुसरं टिकरू मिळेपर्यंत ही एक मदत असते एकमेकांना. हे जे शिकायला मिळतं ना ते अशा संस्थांमधनं, संघटनांमधनं होतं. हे एक संघटन आहे, लोक एकत्रित आले. एक्झॅक्टली, एकत्रीकरणाचं माध्यम आहे ढोल ताशा. पण याला उभं करून आपण याच्या बरोबर खूप अशी कामं पथकाने केली. मी काही गोष्टी सांगेन नंतर, पण अशी खूप विधायक कामं पण पथकाने केलेली आहे चांगली समाजासाठी. आणि हे मॅनेजमेंट ओव्हरऑल लोकांना त्यांच्या करिअरमध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करतं. ओव्हरऑल एखादा परफॉर्मन्स करणं म्हणजे इट्स लाईक अ लिटिल प्रोजेक्ट. करेक्ट. की बाबा त्याचं अगदी वाद्य बांधणीपासून ते परफॉर्मन्स झाल्यानंतर सगळं सामान परत रूम मध्ये जाईपर्यंत आणि त्याच्या ऑफकोर्स त्याच्या आधी प्रॅक्टिस, याचं सगळं नियोजन आणि ओव्हरऑल एक्झिक्युशन कसं करायला पाहिजे हे सगळं पथक शिकवतं. आणि मग याचाच फायदा करिअरमध्ये अनेक लोकांना झालेला मी बघितलेला आहे. काही याच्यामध्ये अशाही मला फीडबॅक्स आलेले आहेत की लोक किंवा मुलं डिप्रेशन मध्ये गेलेली, ती या पथकांमुळे डिप्रेशन मधनं बाहेर आली. म्हणजे ओव्हरऑल हे म्युझिक म्हणा किंवा इकडे एकमेक मित्र भेटतात, दर शनिवार रविवारी मित्र भेटतात, एकत्र भेटणं, ऑफकोर्स सगळं हसत खेळत वातावरण असतं, ढोल ताशा ऐकायला मिळतो, वाजवायला मिळतो, काहीतरी नवीन करायची इच्छा असते ती करायला मिळतं. याच्यातनं लोक डिप्रेशन मधनं बाहेर आली. अशी रिअल एक्झाम्पल पथकातली आहे की नंतर येऊन सांगितलं की अरे मी डिप्रेशन मधनं बाहेर आलो, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, ती अगदी डिप्रेशन मध्ये गेली होती, पण पथक यायला अगदी जबरदस्ती जॉईन करायला लावलं आणि आता ते अगदी खूप चांगलं काम करत आहे. अशी उदाहरण आहे. त्यामुळे लोकांना सांगायचं एवढंच आहे की बाबा फक्त ढोल ताशा बघू नका, त्याच्या पाठी जे काही आम्ही शिकतोय इनडायरेक्टली म्हणा, डायरेक्टली म्हणा, तेही गोष्ट तुम्ही बघा. हा करेक्ट. म्हणजे बेसिकली बघायला गेलं की म्हणजे दुसरीकडे कुठे असं फिरण्यापेक्षा एखाद्या अशा चांगल्या ठिकाणी एकत्र या, काही नवीन गोष्टी शिका. आणि ऍज अ युथ म्हणून तरी 100% म्हणजे लोककला काय आहे आपली महाराष्ट्राची ती जाणून. तसं हल्ली म्हणजे ढोल ताशामध्ये अशी शोकांतिका आहे की म्हणजे पथकामध्ये जे वादक येतात ते म्हणजे सगळेच नाही,
फक्त स्पेसिफिक फोटोसाठी म्हणा किंवा रीलसाठी म्हणा, तर अशा म्हणजे वादकांसाठी तुमचं काय मत आहे की म्हणजे त्यांनी कुठपर्यंत कुठल्या गोष्टी प्रायमरीली घ्यावी आणि सेकंडरीली कुठल्या गोष्टी घ्याव्या असं? सर्वप्रथम म्हणजे जेव्हा काही आम्ही न्यू ऍडमिशन्स कधी कधी ओपन करतो, गिरगाव खरं खूप क्वचित आम्ही न्यू ऍडमिशन्स ओपन करतो. या गणपती सीझन मध्ये सुद्धा आम्ही ऍडमिशन्स घेतल्याच नाही अजिबात, कारण की पथकाची संख्या एवढी आहे की नवीन ऍडमिशनची आता गरज नाही आहे, त्यामुळे आम्ही त्या घेतल्या नाही. पण जेव्हा कधी न्यू ऍडमिशन्स येतात, नवीन मुलं येतात, तेव्हा आम्ही साधारण खास करून त्यांना सांगतो की बाबा सर्वप्रथम तुम्ही हाऊस म्हणून येत असाल की बाबा पाडव्याला आमच्या ढोल वाजवण्याचा फोटो आला पाहिजे, तेच माझं किंवा फक्त एकदा वाजवून बघायचं आहे, असं काय आहे, तर मग गिरगाव ध्वजपथक हे तुमच्यासाठी खरं स्थान नाही, हे क्लिअर कट सांगतो. पण ऑफकोर्स ते तेव्हा जरी हात वरती येत नसले कोणाचे, पण ते म्हणजे ते प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत आणि हे सगळीच पथकं अगदीच ते फेस करत असतील. आपण पथक म्हणून त्यांना काय देतो किंवा त्यांना काय एक्झॅक्टली त्यांना शिकवतो की तुम्ही ओव्हरऑल पथकाकडे कशा दृष्टीने बघणं अपेक्षित आहे आणि ओव्हरऑल पथक म्हणून आपली ताकद काय आहे ही वेळच्या वेळी मुलांना दाखवणं पण गरजेचं आहे की त्या संघटनाची ताकद काय, आपण काय करू शकतो एकत्र राहिल्यावर. बरोबर, आज ही जेव्हा ताकद त्यांना कळेल ना, लोकांना कोणताही वादक असेल, तो मग बरोबर एकनिष्ठ किंवा पथकाशी प्रामाणिक होईल आणि मग पथकामध्ये जे काही काम लागेल, अगदी उद्या ढोल आणि ताशा मिळाला नाही तरी चालेल, पण पथकाला जिथे गरज आहे माझी ती मी गरज पूर्ण करायला उभा आहे का, करेक्ट, हे जेव्हा त्या वादकाला कळेल ना, तेव्हा सगळं चित्र बदलेल. आणि हे करण्याचं काम हे सगळे जे पथकामध्ये अगदी पथक प्रमुख असं नाही, पण पथक प्रमुखांबरोबर जे सगळे त्यांच्याबरोबरची आधीची टीम आहे, जे सिनियर म्हणतात म्हणा किंवा जे गेले अगदी 4-5 वर्षापासून पथकाबरोबर आहेत, अशा लोकांचं पण काम असतं की त्यांनी समोर तो मेसेज पर्क्युलेट झालाय की नाही किंवा समोरच्या नवीन लोकांना ते कळतंय की नाही हे बघणं. हे फक्त एक दुसऱ्याचं काम नाही, खरं सांगायचं सगळ्यांनी मिळून ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आणि हेच काम गिरगाव ध्वजपथकामध्ये याचे प्रयत्न चालू असतात की आपला जो विचार आहे पथक म्हणून, तो अगदी शेवटच्या माणसापर्यंत म्हणा किंवा जो नवीन शेवटचा म्हणजे जो नवीन जॉईन झालाय त्याच्यापर्यंत पोहोचतोय की नाही हे बघा. म्हणजे प्रायमरीली तुम्ही तुमच्या कल्चरकडे वळा, देन तुम्हाला म्हणजे प्रचार प्रसारणी तर करायचीच आहे आपल्याला, नो डाऊट, पण ती आपल्या संस्कृतीची झाली पाहिजे. तुमचा पर्सनल ग्लोरिफिकेशन कुठे झालंच नाही पाहिजे असं. कारण की मी जसं म्हटलं तसं हे फक्त एकत्र येण्याचं माध्यम आहे. आज माझी कंपनी काय किंवा आमच्या जे वेगवेगळे पथकामध्ये जे वादक आहेत किंवा जे काही मेंबर्स आहेत त्यांच्या ते जिथे जिथे जॉबला आहे, बरोबर, एक फायदा असा आहे, एम्प्लॉयमेंटचा किती फायदा, म्हणजे अशा ओळखी असणं. करेक्ट. आज पथकामध्ये अशी सिच्युएशन आहे की बरेच जण एकमेकांच्या कंपन्यांमध्ये लागलेले. आज माझ्याच कंपनीमध्ये पथकामध्ये असलेले 3 ते 4 जण आहेत. माझा भाऊ आहे, त्या भावाच्या कंपनीमध्ये किमान 8 ते 10 जण जे पथकामध्ये आहेत, आधी पथकामध्ये होते मग कंपनीमध्ये. पथकाच्या माध्यमातून नोकरी करतो त्याच कंपनीमध्ये एवढे जण आहेत. ओके, म्हणजे ती एकजुटीपणा जो आपण पथकामध्ये पाहतोय त्याच पथकाच्या लोकांचा बाहेर पण एकजूटपणा तो एकमेकांसोबत आहे. कुठेही काही अशी नवीन ओपनिंग असेल की ते पथकाचे एवढे ग्रुप आहेत किंवा एवढी जण आहेत की त्याच्यावर टाकलं जातं, ऑटोमॅटिकली त्याचा फायदा होतो. नाईस, बरोबर ना. हाच फक्त एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने, उद्या काही मेडिकल इमर्जन्सी आहे, कोणाला काही रक्ताची आवश्यकता असते किंवा कोणाला कधी लवकर हॉस्पिटलायझेशन करायचं असतं, तिथे कोणीतरी मदत हवी असते किंवा काही कॉन्टॅक्ट नंबर हवे असतात, कधी असे काही एक मेसेज टाकला जातो आणि धनाधन त्याच्यावर रिप्लाय येतात आणि मग ती मदत पोहोचवली जाते. सुपर. देन पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे पथकामध्ये आपण पाहतोय लहान मुलं किंवा स्त्रीवादक, त्यांचा आपल्याला विशेषतः म्हणजे लक्ष द्यावं लागतं त्यांच्याकडे, किंवा म्हणजे त्यांना काही कुठल्या गोष्टीची कमतरता नाही भासवली पाहिजे, तर त्यांची आपण कशा प्रकारे म्हणजे काळजी घेतो किंवा त्यांच्या घरच्यांशी आपण कसे संवाद साधून म्हणजे ते आपण आपुलकीपणा म्हणजे बोलतो ना, ती आपण कशी त्यांच्यासोबत मेंटेन ठेवली? म्हणजे आता साधारण आम्ही आमच्या पथकामध्ये असं आहे की म्हणजे अगदी त्याची सुरुवात व्हॉट्सअप पासून आहे. म्हणजे व्हॉट्सअपचे जे पण ग्रुप आहेत पथकाचे, ते मुलांचे ग्रुप वेगळे आहेत आणि मुलींचे ग्रुप वेगळे आहेत. आणि मुलींच्या अशा नाही, पण कोऑर्डिनेटर जे असतात त्याच्यामध्ये काही मुली पण आहेत. मग त्या मुली त्या ग्रुपवर कॉमन असतात
आणि मग जे काही इन्स्ट्रक्शन सांगायचे असतात की त्या मुलींच्या माध्यमातून आम्ही ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. किंवा मग काही कधी कधी आता अगदी सांगायचं झालं तर गणपतीमध्ये पाऊस असतो, मग त्या पावसामध्ये परफॉर्मन्स कधी कधी करायला लागतात, मग कधी कधी मुलींचे प्रॉब्लेम्स असतात, मग असे प्रॉब्लेम्स मुली त्यांच्याबरोबर डिस्कशन करतात आणि मग ते साधारण साहजिकच ते तसे तिकडे ऍड्रेस केले जातात. त्यामुळे ती व्हॉट्सअपच्या ग्रुपपासून सुरुवात आहे, म्हणजे अगदी कोणत्याही मुलीला म्हणजे ती काही असं सांगायला ऑकवर्ड नको आहे की बाबा काही इश्यूज येत आहेत किंवा काही प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे ती बरोबर चॅनल तसे क्रिएट केलेले आहेत आणि त्या चॅनल थ्रू मग आमच्यापर्यंत गोष्टी कळतात. ओके, नाईस. मग आता जेव्हा पथकात म्हणजे वादक सहभागी होतात किंवा न्यू ऍडमिशन्स येतात, मग त्यांना सुरुवातीला वाजवायला जमत नाही किंवा म्हणजे ध्वज नाचवायला जमत नाही, तर ते गिव्हअप करतात की नाही बाबा नाही जमणार मला. म्हणजे तर त्यांच्यामध्ये तुम्ही म्हणजे कसा आत्मविश्वास निर्माण करता त्यासाठी? याच्यासाठीच मी मगाशी म्हटलं ना, तसं जो विचार आम्ही घेऊन जातो ना की तुम्ही ते फक्त वाजवण्यापुरतेच मर्यादित आहात का किंवा ध्वज नाचवण्यापुरते, ऑफकोर्स तुम्हाला त्या गोष्टी आल्या पाहिजे, पण पथक म्हटल्यावर फक्त ते नाहीये. उद्या जर तुम्हाला ते येत नसेल किंवा त्याच्यामध्ये अडचण येत असेल, शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणं हे आपलं काम आहे. पण पथकामध्ये एवढी कामं असतात फक्त तेच नाहीये, ते आता तो ढोल वाजवायचा आहे, तो ढोल तयार करायला सुद्धा एक काम आहे ना. मग ते तयार करताना त्याचे जे पूर्ण साहित्य लागतं किंवा त्याचं जे सगळं सामान आहे ते मागवण्यापासून ते बरोबर आहे का त्याची सूची करणं, ओके बरोबर तेवढं सामान कुठे फाटलंय का किंवा कुठे तो जो ढोलाचा जो पिंप आहे तो कुठे फाटलाय का, टिपरू आहे का व्यवस्थित, हे सगळं बघणं पण काम आहे. ही कामं पण ते करू शकतात. मग हा विचार खरं पथकांमध्ये जाणं, फक्त वाजवणं किंवा फक्त बाकीच्या गोष्टी करणं एवढंच फक्त मर्यादित न राहता, समजा तुम्हाला त्या गोष्टी जमत नसतील तर तुम्ही नंबर ऑफ एरियाज मध्ये तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन पथकासाठी देऊ शकता. करेक्ट. म्हणजे तुम्हाला बेसिकली म्हणायला गेलं की तो ढोल आहे त्याच्यात तयार करण्यापासून ते वाजवण्यापर्यंत म्हणजे तुम्हाला रूट कॉज पासून तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जात आहेत. तसं पथकाचे म्हणजे काही असे सामाजिक उपक्रम गेल्या 20 वर्षांमध्ये आपण काही केलेत का? बरेच म्हणजे जे काही मानधन पथकाच्या परफॉर्मन्स मधनं येतं, म्हणजे आम्ही खरं सांगायचं तर गुढीपाडवा झाल्यानंतर मग जो गणपतीचा सीझन असतो, गणपती नवरात्रीतला, त्याच्यामध्ये फार अगदी एका हातावर मोजण्या येतील एवढे परफॉर्मन्सेस फक्त आम्ही घेतो. ओके. कारण की ओव्हरऑल सगळे ढोल ताशा याचा मेंटेनन्स असतो, त्याचे काही पैसे उभे करता यायला पाहिजे. गुढीपाडव्याला जो मोठा जो परफॉर्मन्स असतो त्याचेही काही पैसे उभे करता यायला पाहिजे. म्हणून आम्ही हे काही गणपतीमध्ये काही परफॉर्मन्स घेणं सुरुवात केलं आणि अगदी आता मला गेल्या गणपतीला आम्ही फक्त 4 परफॉर्मन्स घेतले. ओके. आणि ते सुद्धा बरेचसे सगळे आगमन, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की गणपतीचे जे 10 दिवस आहेत, अगदी गणपती गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंतचे ते 10-11 दिवस आहेत, त्यामध्ये एकही परफॉर्मन्स पथकाने घेतला. कारण की साधारण आपलं नाही म्हटलं तरी जे आपल्याला हवं आहे आर्थिक स्वरूपात तेवढं या 4 परफॉर्मन्स मधनं आपल्याला मिळालं की बाबा आपली साधारण एक सोय जी सामानासाठी लागते किंवा गुढीपाडव्याच्या परफॉर्मन्ससाठी लागते ती सोय झाली की साधारण आम्ही ते हे सगळं जास्त पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे परफॉर्मन्सच्या दृष्टीने की बाबा आज एक परफॉर्मन्स, उद्या एक परफॉर्मन्स, मग परवा इकडे सकाळी तिकडे संध्याकाळी, असं साधारण आम्ही करत नाही. म्हणजे जे ठरलेले परफॉर्मन्स आहे, कारण की नाही म्हटलं तरी सगळे इथे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत. नाही म्हटलं जसं मी इंजिनियर आणि IT मध्ये, तसे बरेच इथे डॉक्टर्स, कोणी वकील आहेत, कोणी MBA स्टुडंट्स आहेत, काहींच्या ट्रेडिंग कंपनीज आहेत, काही अगदी नावाजलेल्या कंपन्यांमध्ये मोठ्या पोस्टवर आहेत, काही ऍक्ट्रेस आहेत, काही सोशल इन्फ्लुएन्सर्स आहेत, तुम्हाला काही माहिती असतील काही. तर असे सगळे जण आहेत. अशा सगळ्या जणांना मग ते सोमवार ते शुक्रवार ते त्यांच्या करिअरमध्ये करिअर घडणं इज म्हणजे करिअर सोडून हे करत बसणं हे काही आपलं ऑब्जेक्टिव्ह नाही, बरोबर. त्यामुळे करिअर घडणं हे सर्वप्रथम सगळ्यांची प्रायोरिटी असली पाहिजे आणि सगळ्यांनी दिली पाहिजे, हेच पथक सांगतं. आणि मग आपल्या बाकीच्या वेळेमध्ये ही पॅशन किंवा हा छंद जोपासायचा जो वेळ आहे तो पहिले करिअर बघणं, मग याच्यामध्ये आपण उतरणं, हे एक साधारण पथकाने डोक्यात ठेवलंय. आणि हे थोडं आमचा अनुभव असा की हे असं असल्यामुळे थोडं कन्सिस्टन्सी राहते, आपण दीर्घकाळ राहतो त्या गोष्टींमध्ये. नाहीतर मग काय होतं, अगदी लागोपाठ
आठवडाभर लागोपाठ परफॉर्मन्सेस झाल्यानंतर मग कुठेतरी आपण वाटतं की आता बस. ओके. तो जो बस आहे ना, हा. की आता नको, बस झालं एवढे, Correct. हे नाही यायला पाहिजे कोणत्याही वादकाच्या याच्यामध्ये. दरवेळेला वादकाला असं वाटलं पाहिजे की आता पुढे कधी आहे. बरोबर, ते कुठेतरी टिकून राहायला जेवढं कमीत कमी पण दमदार देऊ, त्याच्यावर फोकस जास्त आहे पथकाचा. ओके. सो आपण गेल्या 20 वर्षामध्ये आपण पाहतोय म्हणजे आधी सुरुवातीला ध्वज होता आपल्याकडे, देन वाद्य इंट्रोड्यूस झाले जसे की ढोल ताशा, शंख, डफ, देन आपलं काय म्हणतात बगलगच्छा, जो आपण रिसेंटली जो आपण पाहिला 2025 मध्ये. तर या वाद्यांची इंट्रोडक्शन आणि देन जे नवीन नवीन आपण ताल पाहतोय गेल्या वर्षात, सर्वप्रथम तर उत्तरायण पाहायला गेलं तर, देन अजय अतुल ताल, बरोबर, देन आपलं लास्ट इयर रामाय झालं आणि लेटेस्ट मध्ये नृसिंह झालं. त्यापैकी म्हणजे तुम्हाला म्हणजे काय बोलायचं की कशी ती ताल रचना असते, म्हणजे किती डोकी त्याच्यामध्ये काम करतायत, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? एक चांगलं आहे पथकासाठी की अगदी सगळेजण अगदी प्रामाणिकपणे ते जे ताल बसवतात ओव्हरऑल त्याच्यामध्ये 100% कॉन्ट्रीब्युशन द्यायचा प्रयत्न करत असतात. नवीन नवीन कुठून तरी असं अगदी कॉपी पेस्ट केलं किंवा असं केलं शक्यतो असं आम्ही अवॉइडच करतो, नाहीच करत. नवीन नवीन भले ते लोकांना कितपत आवडेल ते लोक ठरवतील, पण जेवढं नवीन करता येईल ढोल ताशाच्या माध्यमातून तशी टीम चांगली आहे अगदी. ओके. ते प्रयत्न करत असतात, नवीन नवीन आम्ही ताल बसवतो आणि मग आमच्याच चांगल्यासाठी मग त्या तालाचं नामकरण करणं की बाबा आम्हाला लक्षात यायला पाहिजे की बाबा हे म्हटलं की बाबा तो ताल होता, त्याच्यामध्ये असं केलं होतं, मग आम्ही अशी त्याचे नामकरण करायला लागलो, ज्याने नाही म्हटलं तरी सगळ्यांना एक स्फूर्ती येते आणि एक चांगली मेमरी पण असते. म्हणजे उद्या आपण म्हातारे झाल्यानंतर आपण जे काही केलंय ते नावांमधनं सगळं लक्षात येणार. करेक्ट करेक्ट. तर म्हणजे आता जे तुम्ही ताल म्हणताय, आधी आपण पाहायचो फक्त ताल वाजायचे, पण आता त्या तालांच्या म्हणजे ताल एकीकडे वाजते सोबत आपण एक असं नाट्य रूपांतर दाखवतोय त्या तालाचा. मग ते इक्वेशन कसं बसतंय किंवा म्हणजे काय आपण पोर्ट्रे करतोय त्यातून, म्हणजे कुठलं वाद्य कसं काय? म्हणजे आता थोडा गेल्या वर्षीपासून रामायणापासून लोकांनी पण ते खूपच उचललं. म्हणजे यावेळेला जो गेल्या वेळेला रामायण झाला त्याच्यामध्ये प्रसिद्ध सिने कलाकार अंकित मोहन बरोबर, त्यांनी रामाची भूमिका केली होती. आणि कृणाल पाटील जे आमचे जे ओव्हरऑल कोरिओग्राफर आहेत ते सगळं ते नाट्य रूपांतरण ते जे बसवतात, तो त्याने यावर्षी जो नृसिंह झाला होता त्याच्यामध्ये हिरण्यकश्यपूची भूमिका त्यांनी केली आणि परीक्षित म्हणून गेल्या वेळेला रावण आणि यावेळेला नृसिंह अवतारात परीक्षित दादा, अशा तिघांनी ते यावेळेला गेल्या वेळेला रामाय, यावेळेला नृसिंह अवतार झाला. नृसिंह अवताराचं सांगायचं असं की तो जसा रामाय उचलला तसा नृसिंह त्याच्यावरती जाऊन लोकांनी एवढा उचललाय की तो परफॉर्मन्स झाल्यानंतर एवढ्या जणांचे फोन आम्हाला आले. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघितलं असेल, पाहिलेलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी पण ट्विट केलेलं त्यावर, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तो ताल म्हणजे तो ओव्हरऑल परफॉर्मन्स बघितला आणि तो परफॉर्मन्स त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सगळीकडे त्यांनी तो टाकला आणि पथकाची स्तुती केली. करेक्ट. याचबरोबर शिवस्तुतीचा आम्ही एक वेगळा कन्सेप्ट गेले 2 वर्ष आम्ही घेऊन आलो, ज्याच्यामध्ये सगळ्या जी आपली शिवस्तुती आहे सगळ्या फक्त मुली त्या शिवस्तुती अगदी जोरदारपणे म्हणतायत आणि तोही परफॉर्मन्स फार छान सोशल मीडियावर गाजलाय. म्हणजे तोही कन्सेप्ट लोकांना खूप आवडला. इनफॅक्ट तो शिवस्तुतीचा जो तुम्ही कॉन्सेप्ट म्हणता इतका गाजलाय, तो फक्त मुंबईपर्यंत सीमित नसून अनेक पथकांनी म्हणजे महाराष्ट्राला त्यांनी तो म्हणजे परफॉर्मन्स दिलाय आणि त्याचं श्रेय म्हणजे ओव्हरऑल तो GDP ला जातोच आहे. म्हणजे खूप ठिकाणी आम्ही पण पाहिलाय. सो नेक्स्ट प्रश्न असा आहे की म्हणजे आता गुढीपाडवाचा झाला, गणेशोत्सव आता आपल्याला जवळ येते, तर यावर्षी म्हणजे प्रेक्षकांना अजून काय गणेशोत्सव मध्ये नवीन काय पाहायला मिळेल? गणपती परफॉर्मन्स मध्ये जसं सांगितलं तसं मी की यावेळेला आम्ही एक नवीन वाद्य इंट्रोड्यूस करतोय. संबळ आम्ही इंट्रोड्यूस करणार आहोत, जे गणपतीच्या परफॉर्मन्स मध्ये तुम्हाला ढोल ताशाबरोबर ऐकायला मिळेल. आणि सांगायला आवडेल की ते संबळ शिकवायला प्रसिद्ध ढोलकी वादक नटरंग फेम विजय चव्हाण सर आम्हाला येणार आहेत आणि ते आम्हाला सगळ्यांना जे जे इच्छुक वादक आहेत संबळ शिकायला तयार आहेत अशांना शिकवणार आहेत आणि त्याचं एक दमदार कॉम्बिनेशन ढोल ताशाबरोबरचं आम्ही जे काही परफॉर्मन्स 2-3-4 होतील गणपतीमध्ये
त्याच्यामध्ये अगदी जोरदाररित्या सादर करणार आहोत. छान. मग ते आपल्याला कोणत्या गणपतीला म्हणजे पाहायला ते- मिळेल ते नका सांगू, हा, बट ते इट्स अ अजून तसं कम्प्लीट ठरलं नाही, पण कदाचित एखाद्याला असेल, कदाचित सगळ्या सगळ्या परफॉर्मन्सलाही परफॉर्मन्सलाही असू शकतो, म्हणजे जिथे ज्याला आवडेल तिथे तसं कर. देन तुम्ही जे म्हणालात वाद्य इंट्रोड्यूस करताय आपण यावर्षी संबळ. गिरगावच्या पाडव्याला आपण एक वाद्यांच्या व्यतिरिक्त एक असं वाद्य पाहिलेलं जो होता की हा पत्र्याचा डबा नृसिंहमध्ये, म्हणजे त्याची संकल्पना कशी सुचली तुमच्यामध्ये? म्हणजे तो ओव्हरऑल नृसिंहमध्ये असा कन्सेप्ट होता की भक्त प्रल्हादाचा जो हिरण्यकश्यपू राजाने जो काही छळ केला, ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांना छळ केला. म्हणजे हत्तीच्या पायाखाली देणं, करेक्ट, किंवा त्याला तेलाच्या कढईमध्ये त्याला हे करणं, किंवा अगदी दोऱ्याने बांधून साप सोडणं. ओके, असे बरेचसे प्रकार आहे की होलिका तुम्हाला माहिती, होलिका दहनमध्ये ते दहनमध्ये टाकलेलं. त्याला हे करणं, असे काही प्रसंग आम्ही त्याच्यामध्ये दाखवले. आणि प्रत्येक प्रसंगाला त्या प्रसंगाच्या स्वरूपामध्ये ताल बसवले. म्हणजे 4 सेक्शन केले होते, आणि मग कोणत्या तरी एका सेक्शन मध्ये बगलबच्चा होता, कोणत्या तरी एका सेक्शन मध्ये ताशा लीड होता, एकामध्ये डफ होते, आणि मग चौथ्या सेक्शन मध्ये तुम्ही म्हणाल तसा ट्रॅशकॅनचा वापर केला. करेक्ट. आणि मग त्या प्रसंगाला अनुसरून तो ट्रॅशकॅनचा वापर पहिल्यांदाच इंट्रोड्यूस गेल्या पाडव्याला आम्ही इंट्रोड्यूस केला. तोही छान लोकांना आवडला, आणि तोच एक कन्सेप्ट होता. म्हणजे 4ही स्वरूपातलं वेगवेगळ्या म्हणजे वाद्य इंट्रोड्यूस करणं पण होतं, आणि तो प्रसंगही दाखवला जातो. करेक्ट. देन नेक्स्ट प्रश्न असा आहे, म्हणजे या सिरीज साठी म्हणजे हा सर्वात म्हणजे कोर लेवलचा प्रश्न आहे. ढोल ताशाची खरी सुरुवात म्हणजे 1965 साली पुण्यामध्ये म्हणजे डॉक्टर व्ही पेंडसे, ज्यांना आपण आप्पासाहेब पेंडसे म्हणून पण ओळखतो, त्यांनी सुरुवात केलेली. देन ती कला मुंबईमध्ये आली, मग मुंबईमध्ये पूर्ण महाराष्ट्रावर पसरली ती कला. करेक्ट. मग पदकं वाढत गेली, तर त्याच्यामध्ये वाढत्या पदकांच्या संख्येनुसार म्हणजे जी जुनी पदकं आहेत आणि येणारी नवी पदकं आहेत, तर जुन्या पदकांचं म्हणजे खच्चीकरण कुठे झालंय का असं तुम्हाला वाटतंय? मला नाही वाटत तसं, कारण की प्रत्येकाचं आपण किती घट्ट पायारून उभं होत ओव्हरऑल पथकाच्या बांधणीमध्ये किंवा ते पथक पुढे नेण्यामध्ये, याच्यावर सगळं अवलंबून आहे. आपल्याकडे किती स्ट्रॉंग आहे टीम आहे. गिरगाव ध्वज पथकाचं मी अक्षरशः ते टचवूड पण अगदी भाग्य समजेन की अगदी एकदम घट्ट आणि स्ट्रॉंग टीम पथकाला मिळालेली आहे. म्हणजे अगदी फार क्वचित असं मला बघायला मिळालं काही ठिकाणी की गेली कित्येक वर्ष पथकामध्ये असणारे वादक अजूनही गिरगाव ध्वज पथकामध्ये आहेत, आणि अजूनही ते तेवढेच ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे हेच श्रेय आहे पथकाचं, आणि हीच सगळं बांधणी संघटन टिकवण्यासाठी खूप कामी येते किंवा महत्वाची असते. त्यामुळे नवीन पथकं नक्कीच यावीत, आणि नवीन पथकं आली तर त्यांनी फक्त पथक बांधणीकडे किंवा संघटन घडवण्याकडे तेवढं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि हे कामी कधी येतं, जास्तीत जास्त वर्ष आपण त्या सेवेत राहू, आपलं अस्तित्व त्याच्यामध्ये टिकवून ठेवणं किंवा सुरू करणं फार सोपं आहे. जसं सुरुवातीला तुम्ही म्हणालात, जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की एखाद्याला पैसे दिले की बाबा चालू कर, चालू झालं, पण ते टिकून ठेवणं, पुढे चालवत नेणं. मी सांगितलं जसं 5 साली चालू केलं, मी इंजिनिअरिंगला होतो, मी काय करतोय आम्हाला माहित नव्हतं खरं सांगायचं. म्हणजे आम्हाला सांगितलं शिक्षकांनी हे शिकवणार, हे शिकवतील तसं आपल्याला यात्रेमध्ये करायचंय, तसं आम्ही केलं. आज 21व्या वर्षी आम्ही काय करतोय, आता आम्हाला दिसतंय की ते त्यावेळेला ती काय संकल्पना डोक्यात होती, काय विजन होतं, ते आज कुठे आहोत आणि कुठे घेऊन जातोय पथकाला. करेक्ट. हे सगळं त्याच्यावर आहे. शेवटचा प्रश्न असा आहे, म्हणजे प्रत्येक कला, आता आपली तर ही लोककला आहे, म्हणजे असं डान्स असो किंवा सिंगिंग असो, तशी आपली म्हणजे ती जी कला असते ती प्रत्येकाला आपल्या जीवनात काहीतरी नवीन शिकवते. तसं वैयक्तिक तुमच्यामध्ये असं काय आत्मविश्वास निर्माण केलाय या कलेने, म्हणजे आपल्या गिरगाव ध्वज पथकाने सोबत? एक म्हणजे माझा पर्सनल हे विचाराल ना, तर ओव्हरऑल एक्झिक्युशन कोणत्याही कामाचं किंवा ओव्हरऑल कोणत्याही कामाची मॅनेजमेंट कशी करावी, हे पथकाने अगदी प्रामाणिकपणे मी सांगतो, हे पथकाने शिकवलं. आणि याचा फायदा मला माझ्या करिअरमध्ये खूप झाला. त्यामुळे याचं सगळं श्रेय मी गिरगाव ध्वज पथकाला, माझ्या पथकाला देईन. पूर्ण ओव्हरऑल ऑफकोर्स ही वाद्य ही कला मी अगदी ते जास्त शिकू शकलो नाही, पण
ओव्हरऑल मॅनेजमेंट आणि कोऑर्डिनेशन कसं करावं आणि एक्झिक्युशन, एखादं सक्सेसफुल एक्झिक्युशन कसं करावं. नुसतं एक्झिक्युशन नाही, पण वेळच्या वेळेला सगळं वेळेत झालं पाहिजे आणि वेळेत सगळं संपलंही पाहिजे. हे एक्झिक्युशन मी शिकलो आणि इंटरॅक्शन शिकलो. लोकांबरोबर कसं बोलावं, किती नम्रपणे आपण बोलायला पाहिजे, किंवा आपला मेसेज जो द्यायचा आहे तो अगदी प्रॉपर शब्दात किंवा अगदी त्याच अचूक शब्दांमध्ये, कमीत कमी शब्दांमध्ये, पाल्हाळ न लावता अचूक शब्दांमध्ये कसा द्यावा, हे पथकाकडनं शिकलो. असा प्रश्न आहे की म्हणजे GDP गिरगाव ध्वज पथक याचं आता वाढत्या वर्षांनुसार पुढचं काय विजन आहे? पथकामध्ये जसं मी म्हटलं तसं की सुरुवातीला जसे आपण ध्वज जसे चालू केले तसं नवीन नवीन पिढीला नवीन नवीन गोष्टी शिकवण्याचं काम हे पथकाने सध्या गेले 2 वर्षापासून जसं ढोल ताशाच्या माध्यमातून ते चालू केलेले आहे. ते नक्कीच पथक टिकवण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे याच्यातनं पूर्ण आपली जी हिंदू संस्कृती आहे, ही हिंदू संस्कृती टिकवण्याचं म्हणा किंवा ती लोकांसमोर आणण्याचं म्हणा. आजकाल कॉन्व्हेंट किंवा लहान पिढीला 5 पांडवांची नावं विचारली हो, तर ती 5 पांडव कोण हे सांगता येणार नाही. आज ती जी आपली सगळी पौराणिक आपल्या ज्या कथा आहेत, त्या कथा सगळ्या लहान मुलांना कळल्या पाहिजेत, आपली संस्कृती कळली पाहिजे, आपला इतिहास कळला पाहिजे. ही सगळी हिंदू संस्कृती टिकवण्याचं जबाबदारी आपल्यासारख्या युथवर सध्या आहे, आपल्या सगळ्या तरुण तरुणींवर आहे. हे टिकवण्याचं काम गिरगाव ध्वज पथक प्रामाणिकपणे करतंय आणि पुढेही प्रामाणिकपणे करत राहील. ओके दादा, टाइम इज मनी आणि तुम्ही खूप अमूल्य वेळ आम्हाला दिलेला आहे, त्यासाठी भरपूर धन्यवाद. आणि 20 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुम्हाला व तुमच्या संपूर्ण पथकाला खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.